हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती अशी चमचमीत आणि चविष्ट पावभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी सर्वप्रथम उकळत्या पाण्यात बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाज्या शिजवायला ठेवलेल्या आहेत. येथे मी भाज्यांमध्ये फ्लॉवर, मटार, शिमला मिरची आणि थोडेफार टमाटर घेतलेले आहेत आणि या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून उकळवायला ठेवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या येथे घेऊ शकता. अशा प्रकारे येथे भाज्या चांगल्या शिजवायला ठेवलेल्या आहेत. थोड्या वेळाने म्हणजेच 10-15 मिनिटाने येथे बटाटे चांगले उकडलेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि भाज्याही चांगल्या शिजलेल्या आहेत. या उकडलेल्या भाज्यांना चमच्याच्या मदतीने त्यांना चांगले स्मॅश करायचे आहे. त्यांना चांगले खुस्करून घ्यायचे आहेत. भाज्या चांगल्या बारीक झाल्या पाहिजेत. त्यांना चांगले कुस्करून घ्यायचे आहेत. येथे बटाट्याच्या साली काढून ठेवलेल्या आहेत आणि या बटाट्यांना चांगले हाताच्या मदतीने कुस्करून ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे बटाटे कुस्करून ठेवलेले आहेत. आता या शिजलेल्या भाज्यांमध्ये हे बटाटे घालून त्यांना चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे. असे हे उकडलेले बटाटे आणि उकडलेल्या भाज्या एकत्र करून त्यांना चांगले एकजीव करून चांगले बारीक करायचे आहे. त्यांना स्मॅश करायचं आहे. ते चांगले बारीक झाले पाहिजेत. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने त्यांना बारीक करायचे आहे. अशा प्रकारे येथे उकडलेल्या भाज्या आणि बटाटे एकत्र करून ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता. येथे हे सर्व स्मॅश करून झालेले आहेत. आता येथे मी चिरलेला कांदा, चिरलेले टमाटर आणि 4-5 हिरव्या मिरच्या, आले लसूण घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. येथे मी मध्यम आचेवर एक भांडे घेऊन त्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घातलेले आहे. नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आले लसूण घातलेले आहे आणि ते चांगले तळून घेतलेले आहे. ते चांगले तळून झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्याला चांगले तेलात तळून घ्यायचे आहे. तेलात चिरलेला कांदा घातल्यानंतर त्याला चांगले परतवायचे आहे आणि त्याला चांगले तळून घ्यायचे आहे. कांदा चांगला थोडा खरपूस होईपर्यंत त्याला तळायचे आहे. तो साधारण लालसर तरी झाला पाहिजे. येथे कांदा लालसर झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता त्यामध्ये चिरलेले टमाटर घालायचे आहे आणि तेही तेलात चांगले तळून घ्यायचे आहे. चिरलेले टमाटर चांगले तळून झाल्यानंतर ते चांगले गळले पाहिजेत. ते टमाटर गळल्यानंतर त्यामध्ये मसाले घालणार आहोत. हे मसाले म्हणजे लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि गरम मसाला होय. यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालणार आहोत. हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर या मसाल्यांना तेलात चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे. त्यांना चांगली वाफ येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तेल आता चांगले मसाल्यांना लागलेले आहे आणि तेल मसाल्यांना सुटले सुद्धा आहे. आता हे मिश्रण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि या मिश्रणाचे वाटण करायचे आहे. वाटण असे झाले पाहिजे. तुम्ही बघू शकता. वाटण पाणी घालून तयार करायचे आहे. असे सरसरीत वाटण झाले पाहिजे. आता पुन्हा मध्यम आचेवर एक भांडे घेऊन त्यामध्ये हे केलेले वाटण, मिक्सरमध्ये केलेले वाटण त्यामध्ये घालायचे आहे आणि त्यात थोडे पाणीही घालायचे आहे.
पुन्हा त्याला चांगले कडेपर्यंत, त्याला चांगली उकळी येईपर्यंत त्याला शिजवायचे आहे. आता या मिश्रणाला साधारण 5-8 मिनिटं तरी उकळी येऊ द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे मिश्रणाला उकळी आलेली आहे. येथे मी अर्धी वाटी पावभाजी मसाला घेतलेला आहे. तुम्ही बघतच असाल. असा हा पावभाजी मसाला आपण मार्केटमधून घेऊन येणार आहोत. आता या मिश्रणाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण पावभाजी मसाला घालणार आहोत. तुम्ही बघतच असाल. या पावभाजी मसाल्याला या मिश्रणामध्ये चांगले एकत्र करून त्याला चांगले उकळ येऊ द्यायचे आहे. त्याला चांगले शिजवायचे आहे. सतत त्याला ढवळत राहायचे आहे आणि त्याला एकत्र करून एकजीव करायचे आहे. या उकळत्या मिश्रणात मी थोडे टमाटर सॉस सुद्धा घातलेले आहे आणि त्याला चांगले ढवळलेले आहे. तुम्ही बघू शकता. टमाटर सॉस टाकल्यामुळे या भाजीला चांगली चव येते. येथे तुम्ही बघू शकता, मसाल्यामुळे त्याचा रंग बदललेला आहे. 4-5 मिनिटांनंतर येथे मिश्रणाला चांगली उकळ आलेली आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. येथे मी मीठ घातलेले आहे आणि त्याला चांगले ढवळलेले आहे. आता येथे मिश्रण उकळलेले आहे, चांगले उकळलेले आहे. तर यामध्ये आपण उकडलेले बटाटे आणि उकडलेल्या भाज्या यांचे मिश्रण घालणार आहोत. तुम्ही बघतच असाल. येथे मी हे मिश्रण घालत आहे आणि ते चांगले त्याला एकत्र करून एकजीव करत आहे. येथे हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता याला 5-10 मिनिटे तरी मध्यम आचेवर कडू द्यायचे आहे. आता इथे उकळ आलेली आहे. तुम्ही बघू शकताय. अशी ही पावभाजीतली भाजी येथे तयार होत आहे. साधारण 5-10 मिनिटं तरी त्याला कमी गॅस करून उकळत ठेवायचे आहे. त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे. अशी ही भाजी येथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अशी ही पावभाजीतली भाजी गरम गरम खायला फार छान लागते. याचा कलरही फार सुंदर दिसत आहे. आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ह्याला चांगले सजवूयात. यावर चांगली कोथिंबीर घालून याला खाण्यासाठी सज्ज करूयात. येथे मी पावभाजीच्या भाजीमध्ये चांगली मस्तपैकी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही भाजी खाण्यासाठी सज्ज आहे. तुम्ही बघू शकता. अशी ही गरम गरम पावभाजी खायला फार छान लागते. खूप सुंदरही दिसत आहे ही. अशी ही गरम गरम भाजी खाण्यासाठी तयार आहे. या गरम गरम भाजीसोबत आपण पाव सुद्धा घेणार आहोत. ही भाजी पावासोबतच खावी तरच ती खूप छान लागते. एका पॅनमध्ये बटर घालून हे पाव आता आपण येथे गरम करणार आहोत. येथे संपूर्ण पॅनला बटर लावून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. येथे मी संपूर्ण पॅनला बटर लावलेले आहे आणि या बटरमध्ये आता आपण पाव घेणार आहोत आणि ते चांगल्या दोन्ही बाजूने त्याला चांगले शेकणार आहोत. पावाला चांगले भाजणार आहोत. पावाला दोन्ही बाजूने चांगले बटर लावायचे आहे. येथे गरम गरम बटर लावलेले पाव आणि गरम भाजी तयार आहे. म्हणजेच पावभाजी तयार आहे. अशी ही सुंदर आणि चमचमीत चविष्ट पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पावभाजी बनवा, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असा हा पावभाजीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.